आज मस्त चमचमीत अशी पालकाची भाजी बनवूयात. जी भाजी खाण्यासाठी ना मुलं खूप नखरे करतात. पालक म्हटलं की मुलांना नकोच असतं. म्हणूनच आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज आपण मस्त चमचमीत पालकाची भाजी बनवतोय, जी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. बरं तुम्हाला भाकरीसोबत खायची आहे, भातासोबत खायची आहे, तर थोडीशी लुपथपीत बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. साधी सोपीच आहे. कुकरमध्ये आज आपण बनवतो त्यामुळे झटपट होणारी आहे. चला बनवूयात मस्त अशी चटपटीत, झणझणीत अशी पालकाची भाजी. तर यासाठी पालकाची मध्यम आकाराची जुडी छान निवडून घेतली. यामधलं जे पाणी आहे ते सुद्धा निथळून घेतलेलं आहे. म्हणजेच पालक स्वच्छ धुवून घेतला आणि निथळण्यासाठी असाच हा जाळीमध्ये एक 10 मिनिटासाठी ठेवला होता. आता पालक आधी आपण चिरून घेऊयात. पालक शिजायला तसा फार वेळ लागत नाही. म्हणूनच पालक अगदी बारीक चिरण्याऐवजी थोडासा जाडसर जरी चिरलात ना, तरी सुद्धा चालू शकतं. तर इथे पालक बऱ्यापैकी असा मस्त मी चिरून घेतलाय. पालक चिरून झालाय, पण अर्धा ते पाऊण तासापूर्वी इथे अर्धी वाटी भरून चणा डाळ मी आधीच भिजत घातली होती. छान फुलली आहे, वाटीभरही झालेली आहे. यामध्ये थोडंसं अजूनही पाणी सुद्धा आहे. आता डाळ सुद्धा चांगली भिजलेली आहे, पालक सुद्धा चिरून झालाय. पटकन आता फोडणी देऊ. तर यासाठी गॅसवरती मी कुकर चढवलेला आहे. यामध्ये पळीभर आपण तेल घालूयात आणि तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं, मोहरी चांगली फुलली गेली की यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा चांगला बारीक चिरून घेतलाय, हा घालूया. हलकासा परतून घेऊ. तर कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि सोबतच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट. आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्यासोबतच हे थोडंसं परतून घ्यायचं साधारण मिनिटभरासाठी. आता कांदा बऱ्यापैकी परतला गेला की एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे. पालकामध्ये जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल, तुम्ही ते टोमॅटो स्किप केला तरी सुद्धा चालेल. टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये घालूयात पाव चमचाभर हळद, एक छोटा चमचा भरून धनेपूड आणि 1 चमचाभर मी इथे घातलेलं आहे लाल मिरची पावडर किंवा तिखट तुम्हाला कसं हवं आहे यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर यामध्ये घालू शकता. आता घातलेले मसाले थोडा वेळ या सगळ्या साहित्यांमध्ये परतून घ्यायचे साधारण मिनिटभरासाठी. आता यामध्ये घालूयात भिजवून घेतलेली डाळ. पाण्यासहित मी इथं घातलेली आहे. साधारण पाव वाटी भरून पाणी यामध्ये असेल. भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ मी यामध्ये घातलं. आता हे फक्त आपल्याला या मसाल्यामध्ये फोडणीमध्ये मिसळून घ्यायचंय. जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर यामध्ये आणखीन एक पाव वाटीभर पाणी तुम्ही वाढवू शकता. आता कुकरमध्ये बनवतोय यामध्येच आपण पालक जर घातला तर पालकाचा फार गाळ होईल आणि न्यूट्रिशन लेवल सुद्धा कमी होतील. म्हणूनच आधी आपण थोडीशी अर्धवट डाळ शिजवून घेऊ. यासाठी यावरती आपण झाकण लावूयात. पण मी कुकरची शिट्टी लावणार नाही, कारण मग कुकरची वाफ जिरेपर्यंत खूप वेळ लागेल. म्हणूनच साधारण एक 4 ते 5 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती आपण डाळ शिजवून घेऊयात. आता जोवर डाळ शिजते तोपर्यंत इथे जो कुकर वापरलाय तो मी घेतलेला आहे द इंडस व्हॅलीकडून. घेतलेली नवीन भांडी नेहमीच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. हा छोटासा मिनी कुकर आहे जो रोजच्या भाजी बनवण्यासाठी मला खूप उपयोगात पडतो. तर 2 लिटरची याची कॅपॅसिटी आहे. तुम्हाला जर यातलेच मोठे हवे असतील तरी सुद्धा साईटवरती अवेलेबल आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा जो कुकर आहे तो ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा आहे. सोबतच 5 वर्षाची वॉरंटी सुद्धा येते. यासोबत ISI प्रमाणित हा आहे. हा गॅसवरती आणि इंडक्शनवरती असा दोन्हीही वरती चालतो. यासोबतच डिशवॉशर सेफ सुद्धा आहे. यामुळे तुम्ही बिनधास्त याची खरेदी करू शकता. या कुकर सोबतच मी लोखंडी तवा सुद्धा ऑर्डर केला होता, जो मला रोजच्या वापरासाठी हवा होता. म्हणजे चपाती वगैरे बनवण्यासाठी लोखंडाचा तवा तसा रोजच वापरायला हवा. व्हिडिओमध्ये दाखवताना हा वरच्या साईडने थोडासा फ्लॅट तुम्हाला दिसत असेल, पण मागच्या साईडने जर दाखवला तर हा हलकासा असा खोलगटच आहे. रोजच्या चपात्या, पोळ्या किंवा मग थालीपीठं आहेत, पराठे आहेत, असे पदार्थ लोखंडाच्या तव्यावरती जास्त स्वादिष्ट बनतात आणि हे पौष्टिक सुद्धा बनतात. जर दोन्हीची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन चेक करा. सोबतच इथे जो कुपन कोड तुम्हाला दिसतो आहे यावरती एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता. तर आता इथेच बरोबर 5 मिनिट झालेले आहेत. मध्ये फक्त पाण्याचा अंदाज घेण्यासाठी झाकण काढून पाहिलं होतं, त्यावेळेस पाणी फारच कमी वाटलं, म्हणून आणखीन पाववाटी भरून यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे. आता डाळ अर्धवट शिजलेली आहे. डाळ अर्धवट शिजली की गॅसची फ्लेम मी इथं लोच केलेली आहे. यामध्ये पालक घालूयात. चिरून घेतलेला पालक यामध्ये घालायचा आणि हलकासा तो परतून घ्यायचा. पालक आहे सध्याला जरी खूप जास्त दिसत असला तरी सुद्धा परतल्यानंतर छान तो असा बारीक होतो आणि यानंतर अजिबात पाणी घालण्याची गरज नाही. पाणी न घालता सुद्धा आपण
कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ शकतो, कारण पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, मॉइश्चर असतं. यामध्येच हा पालक व्यवस्थित शिजतो आणि डाळही शिजली जाते. तसं डाळीमध्ये थोडंफार पाणी आहे, यामध्ये सुद्धा डाळ अगदी परफेक्ट अशी शिजली जाईल. तर थोडासा इथे पालक मी परतून घेतला, साधारण मिनिटभरासाठीच परतलेला आहे. आता यानंतर यावरती झाकण लावूयात, गॅसची फ्लेम मीडियम करूयात. कुकर छोटा आहे म्हणून कुकरच्या मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकर लहान असल्यामुळे पटापट शिट्ट्या होतात. जर तुमचा कुकर मोठा असेल तर मात्र 2 शिट्ट्यामध्येच डाळ शिजली जाईल. कढईमध्ये करणार असाल तर एक 5-7 मिनिटं तरी लागतील. तर कुकरच्या इथे 4 ते 5 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. एवढ्यामध्ये डाळ अगदी परफेक्ट शिजते. आता इथे कुकरची शिट्टी होऊन कुकरमधली वाफसुद्धा जिरलेली आहे. झाकण काढून एकदा चेक करून घेऊ. तर परफेक्ट अशी डाळ पालक इथे तयार झालेला आहे, जो तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. आता जर तुम्हाला हलकासा दाटसरपणा हवा असेल, एकसंतपणा हवा असेल ना, तर डाळ थोडीशी घोटून घ्यायची. हलकीशीच घोटायची, खूप हे करायची नाही. म्हणजे छान डाळीचा स्वाद सुद्धा मस्त येतो आणि अर्धवट अशी डाळ मॅश सुद्धा होते. आणि ही चवीला चपातीसोबत काय तर भातासोबत, भाकरीसोबत सुद्धा छान लागते. बरं, आणखीन एक स्टेप इथं मी ॲड करणार आहे. मस्त यावरून तडका देऊयात, की ज्याचा स्वाद खूप छान येतो. हवा असेल तर तुम्ही करू शकता किंवा मग स्किप केलं तरी सुद्धा चालेल. तर यासाठी पोळीभर तेल गरम करून घेतलं किंवा इथे तुम्ही तुपाची जरी फोडणी दिली तरी सुद्धा चालेल बरं का. मस्त तुपाची फोडणी सुद्धा लागते. तर यामध्ये चमचाभर जिरं, चमचाभर मोहरी आणि भरपूर लसूण घालायचं. इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या मी घातल्या. हलकासा रंग येईपर्यंत परतून घेतल्या आणि अगदी अर्धा छोटा चमचा भरून यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली. याआधी गॅसची फ्लेम बंद करायची. मिरची पावडर चांगली मिक्स करून घेतली की लगेचच आपल्याला ही फोडणी, गरमागरम फोडणी या डाळ पालकावरती घालायची आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त चमचमीत ही भाजी दिसते. ताटामध्ये जर तुम्ही हा पालकाचा प्रकार वाढलात ना, डाळ पालक वाढलात ना, तर कोणी नाही म्हणूच शकणार नाही. डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता, कारण फार अशी आपण पातळ बनवली नाही. हलकीशी जर तुम्हाला अशी रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी वाढवू शकता. तर छान असं डाळ पालक तयार झालेला आहे. सोबत चपाती, पापड असा द्यायचा, लोणचं द्यायचं. मस्त कमाल अशी थाळी बनते आणि छान चविष्ट सुद्धा लागते. डाळ घातलेली आहे, यामुळे भातासाठी वेगळा असा प्रकार करायची किंवा वरण वगैरे बनवायची सुद्धा गरज नाही. तर नेहमी त्याच पद्धतीची पालकाची भाजी बनवण्यापेक्षा अशी थोडीशी कधीतरी वेगळी सुद्धा बनवावी. तर यासोबतच मी खाण्यासाठी चपाती सुद्धा बनवलेली आहे. जो इंडसवालीचा इथे तवा मी वापरलेला आहे, लोखंडी तवा. खरं तर लोखंडी तवा किंवा बिडाचे तवे जे असतात ते रुळायला थोडासा वेळ लागतो. इथे ही माझी दुसरीच चपाती आहे, तरी सुद्धा ही व्यवस्थित अशी भाजलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट अशी भाजली जाते. लोखंडाचा तवा कोणत्याही प्रकारचा तुम्ही घ्या, मध्यभागी थोडासा जास्त असा गरम होतो, साईडला थोडासा कमी गरम झालेला असतो. त्यामुळे चपाती थोडीशी सरकवूनच भाजून घ्यावी लागते. तर इथे मस्त अशी चपाती भाजून झालेली आहे. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.